नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजल्यात 9:30 आणि तारीख आहे 9. आणि कशासाठी उठलो एवढ्या लवकर? पहिले उठलेलो 8:30ला, व्हिडिओ अपलोडिंग टाकली. आता सर्व थंबनेल वगैरे एडिट करायचं बाकी आहे, ते सर्व एडिट करतो आणि बघूया आज काय प्लॅन होते. झोप येत आहे काय? सकाळची सुरुवात झालेली आहे आपली ब्लॅक कॉफीने. आता वाजले 10:40 झालेले आहेत. आज खूप लवकर उठलो आणि फ्रेश झालो. म्हणजे पहिले तर जागच नव्हती येत, पण व्लॉग एडिट करायचं सांगितलं तर मग काही पण करून आपल्याला उठायलाच लागेल. त्याकरता आता कॉफी पितोय आणि पाहूया आज काय होते. आणि आपली रोड ट्रिप संपलेली आहे. आता मी आहे घरी. अशाच रोड ट्रिप फ्युचरमध्ये पण येतील. सबस्क्राईबचा बटन दाबून ठेवा आणि बेल आयकन दाबून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि जर तुम्हाला त्याच दिवशीचा अपडेट पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. मी अपडेट्स देतच असतो आणि मी खूप सुंदर सुंदर फोटोज पोस्ट करत आहे. अजून आपल्या ट्रिपचे पूर्णपणे फोटोज पोस्ट नाही झालेले मिळत, तर ते देखील तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. धन्यवाद. पालघर शहरामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता पहाटे झालो, आता जातोय पालघरला राऊंड मारायला. बघा, फिरताना खूप मजा येते, घरी येऊन असा कंटाळा येतो, पण काय जेव्हापर्यंत आपण घरी परत नाही येणार तेव्हापर्यंत दुसरी ट्रिप प्लॅन नाही होणार. पण एक टाइम असा येईल की मी ट्रिपला निघून जाईल 4-5 दिवस नाही 4-5 महिने, मग मला घरी यावं लागेल कधी कधी. माझी इच्छा तर आहे पूर्ण इंडिया एक्सप्लोर करायची. पाहूया आता कधीची वेळ येते. आता एकदा पालघरला येऊन गेलो होतो, आता परत आलोय. वैभव आहे, मी आहे, अमोल आहे, हिमांशु आहेत. आम्ही चालल्यात थोडं कामासाठी. वैभवचं थोडं अलग काम आहे, सर्वांचं अलग अलग काम आहे. आणि पेट्रोल पंपावर बघा आज फ्रीमध्ये पेट्रोल वाटत आहेत म्हणून गर्दी आहे. असं तुम्हाला वाटत असेल? नाही, सर्व आपापल्या खिशातून खर्च करतात, पण तरीही लाईनीत उभं राहायला लागते. बघा, ओलाचा डिस्प्ले केला आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण ही वैभव बंधूची ओला आहे. बंद पडले, ओला घेऊ नका मित्रांनो. हे बघा, टोचन द्यायला लावलं आहे. माझा आहे ना असं आहे, माझी एक गाडी चालू झाली की दुसरी गाडी बंद पडते. बेकार आहे ना? बेकार आहे, जाम बेकार सर्व्हिस आहे. हे बघा, टोचन द्यायला लावलं आहे. आता वैभव बंधूची गाडी आम्ही सोडायला आल्यात. आता वैभव बंधूमध्ये म्हणजे हे करत आहे वार्तालाप. नक्की काय हे आता काही नाही, अजून बाहेर पुढे बघायला गेलं तर खूप गाड्या आहेत ओलाच्या. ओला घेऊन पछतावलेत सर्व. तर आता आलेलो ओलाच्या शोरूममध्ये आणि आमचे मित्र भेटलेले आहेत. सागरभाई काय म्हणतात? कसे आहेत? काय मजेत आहे. तुम्ही कसे आहेत सर? बस सर. आम्ही आता आलोच कुठे तुम्ही आता? आता आम्ही ओलाच्या शोरूममध्ये. मित्राची गाडी बंद पडली ना, ते काही गाड्या बंद पडत असतात. समीरची सांग, याची सांग, हिमांशूची सांग. बाकी काय चाललंय? चाललंय मस्त मजेत चाललंय. तुम्ही आता मग जैसलमेरला गेला होते का? नाही, जयपूरला गेला, उज्जैनला. उज्जैनला. कालच म्हणजे पहाटेच आलो 5:30 वाजता. ओके ओके. बाकी काय? बाकी बस मजेत. चाललंय. बाकी भेटत राहा. आज बघू शकतात फ्रायडे आहे म्हणून रस्त्यात गाड्यापेक्षा जास्ती माणसं आहेत. सर्व शॉपिंग करायला येतात फ्रायडेला. वैभव बंधूला सांगितलं थोडी शॉपिंग करू, तर बोलतो आज पैसे नाही मिळत, 4-5 म्हणजे वीक जमवू पैसे नाही, एक फ्रायडेला येऊन शॉपिंग करू. स्टेशनपासून पूर्ण गर्दीच आहे, पाठीमागे पण बघा. वैभव बंधूने फायनली गाडी बनवलेली आहे आणि ती तुम्हाला चालताना दिसते. आणि आपली गाडी घरीच आहे. आता वैभव बंधूने मनावर घेतलं आहे तर आपल्याला पण घ्यायला लागेल. इथे आम्ही आलो आहे सायलेन्सरची वेल्डिंग करायला. बघा सायलेन्सर झाला माझ्या गाडीचं, मला ते बघवत आहे. वैभव बंधूंची फरमाईश आहे का हे करताना पण व्लॉगमध्ये दाखवलं पाहिजे. तू कसा काय टाईम वाढेल तो बोलतो तुझ्या व्लॉगचा. बघा, मी आता वैभवला विचारलं, सांगितलं दाखव मोबाईल, तू माझे व्लॉग बघतो का बघायला. बोलतो चार्जिंग कमी आहे. बघा, आपलीच माणसं आपल्याला सपोर्ट नाही करत तर दुसऱ्यांकडून काय एक्सपेक्टेशन ठेवायची. भाई मी असं यूट्यूब बघतो तर चुकून बघितलं तर वांदे होतील म्हणून मी दाखवत नाही तुला. तू नाही तर सर्च करायचं जाऊन घरी. फायनली आमच्या वैभव बंधूने रोड रोलर घेतलेला आहे. वैभव बंधू काय झालं, कसं काय घेतलं तुम्ही? अभी ठीक करके जाओ, अभी समझ में है क्या गड़बड़ी है, अभी ठीक करके जाओ. वैभवने रोड रोलर घेतला आहे. त्याच्या खुशीमध्ये आमचे 2 मित्र आलेले आहेत, हिमांशू आणि अमोल. त्याला शुभेच्छा द्यायला. मला चालवता येत नाही ना, मी इमानजीला घेतलं जरा गेअर बेअर शिकव. काय घेतलं पुढे? हे घेतलं वैभवने. अभी ठीक करके जाओ, अभी ठीक करके. अरे मीच खोललंय ते, प्रॉब्लेमच नाही सापडत आहे मित्रा. नहीं इसके हार्ट में प्रॉब्लम है. अभी ठीक करके जाओ लो भाई.
हे सर्व त्याचे पैसे घेतो मी ये वैभव पकड तुझे शुभ असते नाही ये मेरे से नहीं होगा. बघा 120च्या वरती वजन असला तर अशी सीट बनवावी. एक नंबर. आज जेवणामध्ये आहे राईस आणि चिकन. वार आहे शुक्रवार. 3:11 झालेले आहेत आणि जस्ट जेवण झालेलं आहे. आता चाललो थोडा बाहेर, गुड्डीकडे जातो आणि गुड्डीला थोडा सतावतो. मग आपण संध्याकाळी डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया आज खेळायला. खूप दिवसानंतर ग्राउंडवर जाणार आहे, कारण की आपण नव्हतंच तर कसं काय जाणार खेळायला. पण आज नक्की जाऊ. आता मी व्हिडिओ बघितली, नेट सांगा, पिच सांगा, सर्वच लावून ठेवलेलं आहे पोरांनी. आता आपल्याला फक्त जाऊन खेळायचं आहे आणि थोड्याच दिवसात आपली SPL येणार आहे. त्याचाही तुम्हाला अपडेट भेटेल. कुठे? आपल्या यूट्यूब चॅनलवर. नाटक बघून तुम्हाला समजलंच असेल की मी उमरोळी ईस्टला गेलेलो गुड्डीकडे. मला जाताना सोडलेलं. आता मला घरी सोडत आहे शुभ, तुझा बॉडी बिल्डर. तो चालला आहे जिमला. मला शुभने सोडलेला आहे घरी. धन्यवाद शुभ. आता मी जाईल क्रिकेट खेळायला. तो चालला आहे जिमला. बाय बाय. खूप दिवसानंतर ग्राउंडवर आले होतो आणि आज हर्षभाईला बॅटिंग दिलेली आहे. आमचे कांचन दादा. आज मी खूप दिवसानंतर ग्राउंडवर आलो, पण वैभवने मला ओपनिंगला कसं काय उतरवलं तो मला प्रश्न पडला. नाही तर असा वैभव कोणाला बॅटिंग बॉलिंग पण नाही देत. ग्राउंडवर रोलिंग वगैरे केलेली आहे आणि ती तुम्हाला आधी दाखवलं ना रोलर वैभवचा, तर वैभवच घेऊन आलेला रोलरने. पिच वगैरे पण टकाटक केलेलं आहे सर्व. नेट तर पूर्ण लावलेलीच आहे आता. तर आज आम्ही शेवटची मॅच हरलेले आहेत म्हणून आम्हाला नेट उचलायला लागते, कारण की इथे नियम आहे की जो शेवटची मॅच हरेल तोच नेट उचलेल. आज पतू वगैरे जिंकले, आज त्यांचा लक होता शेवटची मॅच. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मला उचलायची आहे नेट. आता कसं वाटतंय यार? कमेंट यार. हे बघा आमचे टीम मेंबर्स. हे आज प्रतीक शेलके यांनी मनावर घेतलंय की आज बाउंड्री लाईन वगैरे आखूनच जाणार आहे. उद्या तो नाही मिळत, कारण तो 2-3 दिवस मिळत नाही, तर तो आता आखायला लागलाय. 7 वाजलेले आहेत आणि आता पितोय ब्लॅक कॉफी. आता कॉफी पितो आणि मग आपल्याला जायचं आहे पालघरला. पालघरला कशासाठी ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि आज लवकर झोपण्याचा प्रयत्न करेन, कारण की खूप दिवस झाले झोप पूर्ण नाही झालेली मिळत. आज सकाळी पण लवकर झोपलेलो. दुपारी का नाही झोपत, मग रात्री लवकर झोप येत नाही, म्हणून आज रात्री लवकर झोपूया, उद्या सकाळी. बघा आता निघालो आहे आणि 7:30 वाजल्यात आणि आम्ही चालल्यात पालघरला. पालघरला कशाला? आज आमच्या सार्थचा बड्डे आहे. हॅपी बड्डे सार्थ. थँक्यू. सार्थलाच घेऊन चाललो आहे पालघरला, कारण की सार्थच्या बड्डेचा केक आणायचा आहे आणि सार्थने बिर्याणी पार्टी ठेवलेली आहे, ती आणायची आहे. बाबू बड्डे कोणाचा आहे? सांग हॅपी बड्डे दादा. बोल ना, बोल. हॅपी बड्डे बोल. बघा मोठा आहे. एवढेच आहेत ना? कुठला पाहिजे हा ना. ना दुसरा कुठला? दुसरा कुठला पाहिजे? काय देऊ नाव? आम्ही मॉन्जिनिस मध्ये केक घेतलेला आहे, पण बाबूने आम्हाला बर्गर पार्टी दिली आहे. बर्गर खाऊ काय गाईस? नेक्स्ट पार्टी सून, कमिंग सून. आ जाओ गाईस, बर्गर खाऊ. मला कोण दे? बर्गर खाओ बर्गर. मला नाही दिला. सांगा पहिले मी खातो. बाद में आफ्टरवर्ड्स. बारका ड्रायव्हर. छोटू ड्रायव्हर छोटू. काय होणार बाबू? पार्टी. कसली? दादाची पार्टी. बर्थडे पार्टी. कसली बर्थडे? एक कुर्ती आहे. बच्चा पार्टीची केक पार्टी चालू आहे. सुख म्हणजे काय असतं? चिकन बिर्याणी. तुलसीबाई. पियुष पाटीलने फुल ताव मारलाय बिर्याणीवर आणि हे आमची तुलसीबाई. तुलसीबाई कशी आहे बिर्याणी? बिर्याणी मस्त आहे एकदम. बाकी चव आहे बिर्याणी. खातो आता. बारकं मामाचं पोर पालिशा मारते, गाडी चालून दाखवायला लागलाय. हे तू दिलीच कशी काय तुलसीबाई याला गाडी? आता त्याला गाडी शिकवतोय जरा मी. आज बड्डे आहे म्हणून फक्त कन्सेशन आहे त्याला गाडीसाठी. आता हे आम्हाला सोडायला आलेले होते, आता हे चाललेले आहेत. चलो बाय. बाय. उद्या भेटू. उद्या तू कसा काय भेटेल? मी भेटेल. 10:30 वाजलेले आहेत. आताची व्हिडिओ आता संपूया, कारण की व्हिडिओ एडिट करायची आहे आणि मला खूप झोप आलेली आहे आणि झोपायचं पण आहे. जर आज एडिट नाही केली तर उद्या टायमावर नाही येणार. म्हणून होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या
एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.